सिंदखेड येथे लखुजीराव जाधवांकडे रंगपंचमी दरबार भरला होता. तेव्हा ते निजामशाहीचे सरदार होते. मालोजी राजांचे पुत्र शहाजी व लखुजींची मुलगी जिजाऊ रंग खेळत होते. तेव्हा भरल्या दरबारामध्ये लखुजीराव म्हणाले, जिजाऊसाठी शहाजी हा नवरा योग्य आहे. हा जोडा शोभून दिसतो. हे वाक्य मालोजीरावांनी पकडले आणि त्या दरबारामध्ये जाधव व भोसले आम्ही व्याही झालो असे जाहीर केले. परंतु नंतर लखुजीराव जाधव यांच्या बायकोंनी लखुजींना सांगितले की मालोजीराव आपल्या ना नात्या गोत्यातले आहेत ना आपल्या बरोबरीचे आहेत, त्यामुळे जिजाऊ शहाजींना द्यायची नाही असे सांगायला सांगितले. तेव्हा लखुजींनी मालोजींना हा विवाह होणार नाही असे सांगितले. त्यामुळे चिडून जाऊन मालोजींनी स्वबळावर मोठी दौलत कमावली आणि नंतर थेट निजामशहाच्या मध्यस्थीने जाधवांवर जिजाऊ शहाजींना देण्यास दबाव केला. असा मजकूर बखरींमध्ये दिले आहे. मालोजी राजे ना नात्या गोत्यातले आहेत ना बरोबरीचे आहेत हे विधान चुकीचे आहे. कारण मालोजी राजांच्या पत्नी दीपाबाई वनंगपाळ निंबाळकर यांच्या कन्या होत्या व वनंगपाळ निंबाळकर यांची बहीण म्हणजेच म्हाळसाई या लखुजी जाधवांच्या पत्नी होत्या. म्हणजेच मालोजी राजांच्या पत्नी या लखुजी जाधवांच्या पत्नीच्या सख्या भाची होत्या. आणखी एक जवळचं नातं म्हणजे विठोजी राजांची मुलगी अंबिका ही लखुजी जाधवांची सून होती. त्यामुळे जाधव व भोसले हे नात्याचे नाहीत हे विधान चुकीचे ठरते. आणि आता राहिली गोष्ट तोलामोलाची, तर त्यावेळी मालोजी राजे स्वतः निजामशाही दरबारामध्ये पंचहजारी मनसबदार होते व मालोजींना तब्बल निजामशाहीमध्ये 7 परगण्यांची जहागिरी होती. तेव्हा मालोजी राजे हे लखुजी राजांच्या तोलामोलाचे नाहीत हे बखरीतील म्हणणे साफ खोटे ठरते. शिवरायांच्या पदरी असलेल्या कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बखर यामध्ये या प्रसंगाचे कुठेही वर्णन नाही. शिवरायांच्या समकालीन असलेल्या कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारतमध्ये शहाजी महाराजांच्या विवाहाबद्दल काय दिले आहे ते पहा. उत्तम लक्षणांनी युक्त मालोजींचे पुत्र शहाजी यांना लखुजीरावांनी आपली मुलगी शुभमुहूर्तावर हुंड्यासह अर्पण केली. त्यामुळे रंगपंचमी दरबारमधील घटना खोटी ठरते. आता अजून एक दुसरी घटना सांगितली जाते, ती अशी की जिजाऊ गरोदर असताना शहाजीराजे जिजाऊंना मध्येच सोडून गेले. पुन्हा लखुजीरावांनी जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर रातोरात नेऊन ठेवले. आता हे बखरीतील म्हणणे कसे चुकीचे आहे ते आपण पाहूया. 25 जुलै 1629ला निजामाने दौलताबादच्या किल्ल्यामध्ये लखुजीरावांची दग्याने हत्या केली. तेव्हा जिजाऊ 2 महिन्यांच्या गरोदर होत्या आणि लखुजींचा ज्यावेळी खून झाला त्यावेळी शहाजी महाराज व जिजाऊ परांडा या किल्ल्यावर होते. दौलताबाद ते परांडा हे अंतर 260 किलोमीटर आहे. शहाजी महाराज जिजाऊंना शिवनेरी किल्ल्यावर घेऊन गेले ते नोव्हेंबर 1629 मध्ये. म्हणजेच लखुजीरावांच्या हत्या झाल्यानंतर 4 महिन्यांनी शहाजी आणि जिजाऊ शिवनेरी किल्ल्यावर गेले. त्यानंतर 4 महिन्यांनी शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे. त्यामुळे लखुजीराव आणि शहाजी यांच्यामध्ये झालेली लढाई, लखुजींनी शहाजींचा केलेला पाठलाग आणि मध्येच शहाजीराजांनी जिजाऊंना वाटेत सोडले, या सर्व गोष्टी साफ खोट्या ठरतात. तिसरी घटना आहे खंडागळे हत्ये प्रकरणाची, जे की शिवाजी महाराजांच्या पदरी असलेले कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभारतामध्ये लिहिली आहे. ती घटना सविस्तरपणे मागील व्हिडिओमध्ये सांगितली आहे. व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन पूर्ण व्हिडिओ बघू शकता. या सर्व गोष्टी लक्षात घेता जाधव आणि भोसल्यांमध्ये वैर खंडागळे प्रकरणामुळे झाले हे स्पष्ट होते. आणि बाकी रंगपंचमीचा दरबार आणि जिजाऊ गरोदर असताना शहाजी महाराजांनी त्यांना वाटेत सोडले, या 2 गोष्टी साफ खोट्या ठरतात. आता खंडागळे हत्ये प्रकरण हे कोणी घडवून आणले व यामागचा खरा सूत्रधार कोण हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.